बघ खेकडे सगळा किती टेस्ट केला मला तरी थोडा द्यायचा. रस्सा, तांबडा रस्सा, वडे, कोंबडी वडे, चिकन, राईस. पुऱ्या करकरीत एपिसोडमध्ये आणि आपण आलेलो महालक्ष्मी सरात, जिथे मोठं एक्झिबिशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मराठी आणि खूप साऱ्या अशा लोकल डिशेस आणि गावठी डिशेस, गावाकडच्या खूप चांगल्या चांगल्या डिशेस आपल्याला स्वाद घ्यायला भेटणार आहे. आता आलेल्या आहेत आमच्या मिसेस NSP वाली आणि NSP वाला. तर आपण बघूया. हे बघा, हे एंट्री गेट आहे. त्या अशा स्टॉलवर आलेलो आहे जिथे मातीची भांडी वगैरे आहेत खूप सारी. वा, गणपतीचं पण आहे मातीचं. असं चांगल्या ताईने असे पेंटिंग काढलेले आहे. बनवता का तुम्ही? असे भरपूर असे पेंटिंग हे तुम्हीच काढले ताई? सगळे मस्त काढले. आमची चित्रकला म्हणजे डेंजर. आम्ही काढतो ते वेगळंच येते काहीतरी. हे बघू शकता, लाकडाची अशी काही वेगळीच कलाकृती आहे. हे पूर्णपणे लाकडाचं आहे आणि जेवढे पण हे बनवलेल्या वस्तू आहेत सगळ्या लाकडाच्या आहेत. म्हणजे आपल्या देवी देवतांच्या कलाकृती म्हणजे बघा, गणपती बाप्पाचं आहे, लाकडाचं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे काय आहे? हे काय आहे? ते बॉटल आई शपथ, सगळं लाकडाचं आहे. काय आहे भाई? किसका बना है? बांबू का है? बांबू. हे बांबूचा कप. वाव, चांगलं आहे यार. हे काय आहे? दगडाची आहे. ए बापरे, सगळं दगडाचं आहे. काय पीठ वगैरे आपण करतो गावी जास्त. आता जरा बघायला भेटत नाही. पत्र्याचंच आहे पण ते पेंट केलं आहे काय? मित्रांनो बघा, अतिशय सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. नॉर्मल काय म्हणजे असे नॉर्मल आहे पण त्याच्यावरती पेंटिंग काय भारी केलं आहे. वारली पेंटिंग केलेली आहे पूर्ण. असे जसे पेंटिंगचे चादरी वगैरे आणि असे वस्तू आहेत. किस पे पेंट किया हुआ है? किस पे? अच्छा, इसमें पांडल पे ड्रोन देखेंगे तो इसी का प्रोग्राम. ओके. कुठं चालली ही? होय, अरे चालली कुठं? आलेलो आपण ज्या गोष्टीसाठी पहिला आलेलो इकडे, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट हेच आहे. तुमचा फेवरेट डिशेस खायला भेटणार आहे आपल्याला. तुमचा फेवरेट फटाफट येऊया, टेस्ट करूया काय काय भेटतं. पहिला स्टॉल भेटला, तांबडा पांढरा रस्सा भेटणार आहे इकडे. स्पेशल वडा, कोंबडा आणि दम बिर्याणी आणि पुरणपोळी वगैरे आहे. एक पापलेट लावलेली आहे. पाहिजे मच्छी. आमच्या दही धपाटे टेस्टला कसं असते? हा, थालीपीठ आहे. एक प्लेट लावा. तर आपण दही धपाटे खाणार आहे. मी काय कधी खाल्लं नाही. तू खाल्लास? बघूया. दही धपाटे बोलले तर काहीतरी. आपला दही धपाट्याचं मेकिंग होत आहे. गरम गरम ताई आता देतील. माझी बायको कुठे गेली काय माहिती, हरवली वाटतं गर्दीमध्ये. दिसत तर नाही आहे. तोपर्यंत आपण टेस्ट करूया.
चांगला ना. मला काय सगळा किती टेस्ट केला, मला तरी थोडा द्यायचा. दे इथं माझ्या हातात दे. चिकन थाळी, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, सुरमई थाळी, अंडा कढी. प्रॉन्सचं काय प्लेट आहे की प्रॉन्स एक 300 रुपये. किती पीस हे किती येणार पीसेस? 1 2 3 4 5 6 6 पीस 300 रुपये. थाळी 400 रुपये. त्यात काय काय येतं? रस्सा येणार, भाकर येणार आणि हे येणार. पुरा प्लेट आहे. भात पण येणार. हे स्वस्त आहे. थाळी स्वस्त आहे, प्रॉन्स महाग आहे. तेरा घर जाएगा इसमें. अच्छा हे बघ खेकडे. आईला ठीक आहे. हे दहीवडा आहे ना तो, काय आहे? आईला तोंडात पाणी यायला लागला बच्चा. अरे एवढं गोड गोड ठेवलेलं आहे. गोड मिठाई आहेत ॲक्च्युली सगळ्या. बिकानेरी जलेबी, देसी किसे, मूग डाळ कचोरी, हे सगळे मिठाईचा स्टॉल आहे. हे दहीवडा आहे. आपण एकदा जेवल्यानंतर खाऊ. ओके. प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बघा. इकडे दाखवलं तुम्हाला. आपल्याला म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, वडे, कोंबडी वडे, चिकन, राईस. आपण टेस्ट करतोय आता. चिकन सोबत एक नंबर. नवीन प्लेट घेतलेली आहे आपण. त्याच्यामध्ये काय काय आहे? पापलेट आहे, पापलेट फ्राय, राईस, चिकनचा रस्सा, भाकरी आणि कोलबी. कोलबी आहे, प्रॉन्स कोलबी. हे सगळं माझ्या फेवरेट आहे. तर मला भेटणार. नाही भेटणार? नाही भेटणार म्हणजे मला पाहिजे. खूप भारी अशी कोलबी आहे. कोलबी टेस्ट करूया. ॲक्च्युली गावचं आहे गावठी आणि फ्रेश. पूर्ण टेस्ट आहे. बघा. पापलेट. पापलेट एक नंबर. भारी वाटतं. खाऊन झाल्यानंतर चविष्ट असं तिखट खाऊन झाल्यानंतर आता आलो आहे मिठाईच्या कॉर्नरवरती. आणि तिथून आपण घेतली आहे दहीवडा. स्टार्ट करूया आणि कशी आहे ते सांगूया प्रेक्षकांना. खाऊन बघा कशी आहे. चांगली आहे ना. तुला बोललो ना मी लग्नानंतर फिरवणार म्हणून. चला फिरून. भरपूर फिरलीस ना, ते पण दाबून खाऊन. हा खूप फिरलीस ना. मित्रांनो, लग्नानंतर फिरवण्याचा वादा केलेला होता आणि मी फिरवलेला आहे आणि फिरलेली आहे. आता मला बोलायचं नाही की मी फिरले नाही. दाबून खाऊन एकदम फिरून मस्त असं तिखट जेवण करून मस्त दहीवडे खाऊन झोपडीमध्ये पण घेऊन गेलेलो आहे फोटो काढण्यासाठी. अजून काही नाही करू शकत. लाईव्ह म्युझिक संपला. आम्ही लेट आलो त्यामुळे संपला लाईव्ह म्युझिक. बाकी चांगलं होतं अनुभव. ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू असंच काही गमतीशीर आणि चांगल्या कॉन्टेंटसह. तर आत्तासाठी एवढंच. टाटा आणि बाय बाय.